राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार सुरू केला आहे आणि आज त्यांचा दुसरा दिवस आहे. आपण बोलूया थेट पवार साहेबांकडे. पवार साहेब, मला सांगा, पहिल्यांदा राष्ट्रीय प्रश्नापासून आपण सुरुवात करूया. काय सिनेरिओ तुम्हाला वाटतंय आज आपण जे बघतोय की कार्यकर्ते म्हणतात की पवार साहेब पंतप्रधान होणार? नाही, ठीक आहे, तर लोकांनी काय म्हणायचं हे लोकांनी ठरवायचं असतं. माझ्या दृष्टीने आज सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की जगामध्ये एक महामंदीचं संकट आहे, रिसेशन आहे, आणि त्याची झळ आता भारतात सुद्धा हळूहळू पर्क्युलेट व्हायला लागली, पोचायला लागली. आणि याच्या बाबतीत काही स्पष्ट दिशा ठरवून निर्णय घेणारं एक मजबूत सरकार दिल्लीमध्ये असलं पाहिजे की जिथं विचारांची स्पष्टता आहे. इथून पुढच्या काळामध्ये निवडणुकीच्या नंतर या महामंदीची ग्रॅव्हिटी, झळ ही अधिक स्पष्ट होईल, तीव्र होईल. आणि अशा वेळेला एक अनुभव असलेले आणि दृष्टी असलेले लोक त्या ठिकाणी सत्तेमध्ये असले पाहिजेत, स्थिर सरकार असलं पाहिजे, ही माझ्यासारख्याची अपेक्षा आहे नॅशनल इंटरेस्टच्यासाठी. आणि म्हणून आमचा प्रयत्न हा राहील की कमीत कमी समविचारी, एका पक्षाचे सरकार बनवायचे दिवस गेलेत आता, पण कमीत कमी समविचारी लोक एकत्र आले पाहिजेत. आणि त्या दृष्टीनं आज UPAमधले घटक पार्टी, खरं म्हटलं तर आमची अशी इच्छा होती की UPAमधल्याच पक्षाच्या सहकार्यांनी एका कार्यक्रमावर एका विचाराने एक नेता स्पष्ट करून निवडणुकीला सामोरं जावं. पण दुर्दैवानं काँग्रेस पक्षाने एक निर्णय असा घेतला, कदाचित त्यांची काही अडचण असू शकेल, मी त्यांची अडचण जाणू शकतो, समजू शकतो, की आम्ही देश पातळीवर कोणाची ॲडजस्टमेंट किंवा अलाइनमेंट करणार नाही, आम्ही राज्य पातळीवर करू. आणि ही ज्या वेळेला एक भूमिका घेतली जाते, समजा राष्ट्रवादीची 3 राज्यात केली, बाकीच्या ठिकाणी नाही केली, समाजवादी पार्टीची एका राज्यात केली, बाकीच्या ठिकाणी नाही केली, लालू प्रसाद यादवची एका राज्यात केली, बाकीच्या ठिकाणी नाही केली, तर या सगळ्या पक्षाच्या प्रमुखांना इतर राज्यामध्ये वेगळी भूमिका घ्यावी लागेल. आणि त्यामुळे आज एक प्रधानमंत्र्याचा उमेदवार अशी भूमिका घेण्याची स्थिती राहिलेली नाही. निवडणुकीच्या नंतर त्यातनं मार्ग निघेल याची मला खात्री आहे, पण आज तरी राहिलेली नाही आहे. पण तरीही कमीत कमी समविचारी लोकांनी एकत्र उद्या येण्याची शक्यता दुर्लक्षित न करता आपण एकत्र म्हणजे ही निवडणूक लढवली पाहिजे. आज मला चित्र हे एक कोणीतरी सरकार बनेल असं दिसत नाही. अनेक विचाराच्या लोकांना ॲग्रीड मान्यता असलेल्या कार्यक्रमावर एकत्रित येऊन देशाला स्थैर्य देण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय की वेगवेगळे पक्ष वेगवेगळे पंतप्रधान पदाचे आपले उमेदवार प्रोजेक्ट करतायत, राष्ट्रवादी काँग्रेस तुम्हाला प्रोजेक्ट करते का? पुढं काय याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे का प्रयत्न आणि लोकमानसही असं आहे का? मला माहिती नाही. मला हे माहिती आहे की निवडणुकीच्या नंतर साधारणतः स्थैर्य येण्याच्यासाठी ज्या विविध राजकीय पक्षांना एकत्रित यावं लागेल, त्या सगळ्यांच्यात एक वाक्याचा असणाऱ्याच व्यक्तीला अशा प्रकारची जबाबदारी स्वीकारण्याचा विचार करावा लागेल. जोपर्यंत ह्याची स्पष्टता नाही तोपर्यंत उगीचच कोणीतरी प्रधानमंत्री होणार किंवा मी होऊ इच्छितो ही भूमिका घेणं मला वास्तव वाटत नाही. पण लोक म्हणतात की पवारांनाही ॲक्सेप्टेबिलिटी आहे. लोक काय म्हणतात मी माझं मत तुम्हाला सांगितलं. पण तुम्हाला वाटतंय का तुम्हाला ॲक्सेप्टेबिलिटी जास्त? सांगितलं माझं मत हे सांगितलं की मी व्यवहार्य विचार करतो नेहमी. आवश्यक असलेला पुरेसा नंबर, सदस्यांचा पाठिंबा किंवा विविध घटकांना बरोबर घेऊन जाणाऱ्यात की ज्याच्यामुळे बहुमत मिळू शकेल, त्या सगळ्या लोकांची विचारधारा, या 2 गोष्टीवर कोण नेतृत्व करणार हे ठरणार आहे. आणि त्यामुळे त्या गोष्टीची स्पष्टता अद्याप नसताना आजच त्याच्यासंबंधी मी भाष्य करणं मला योग्य वाटत. पण भाजप आणि शिवसेनेमध्ये जो वाद आता जागावाटपावरून झाला तो ग्रासरूटपर्यंत पोहोचलाय, तुम्हाला वाटतंय की हा पक्ष नंतर वेगळा विचार करू शकेल इंडियाला सोडून? मला फारसं माहिती नाही, कारण शेवटी इंटरनल किती डीप गेलेलं आहे याची मला स्वतःला कल्पना नाही, माझ्याशी कोणी बोललेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेकंड लाईन लिडरशिपची, शिवसेनेच्या सेकंड लाईन लिडरशिपची चर्चा चालू होती का? मला नाही वाटत. म्हणजे आता असं आहे की मी स्वतः म्हणजे सेकंड लाईन लिडरशिपचा भाग नंतर येईल, पण माझा स्वतःचा एक नेहमीचा दृष्टिकोन हा राहिलेला आहे की राजकारणामध्ये मतभिन्नता असते, आयडिओलॉजिकल डिफरन्सेस असतात, पण पर्सनल हेट्रेट असू नये, व्यक्तिगत द्वेष कधी असू नये, व्यक्तिगत. आणि त्यामुळं व्यक्तिगत सभ्यता आणि सुसंस्कृतपणा दाखवण्याचा प्रयत्न नेहमीच केला पाहिजे, आणि तो आम्ही लोक ठेवतो. खूप वेळेला असं म्हणतात त्यामुळं गैरसमज होतात. मला काही त्याची चिंता नाही, गैरसमज कोणाचा झाला तरी. मला असं वाटत असेल किंवा बाळासाहेब ठाकरे, आम्ही जो एकमेकाला 40-45 वर्ष ओळखतो, अनेक प्रश्नाला आम्ही भांडलो, अजूनही भांडू, पण
व्यक्तिगत एक सलोखा हा ठेवला पाहिजे. तो त्यांच्याकडून ठेवला आहे, माझ्याकडूनही ठेवला गेला आहे. आणि तेच माझ्या पक्षात खाली फर्क्युलेट व्हावं अशी माझी इच्छा आहे. कारण देशावर आधारित राजकारण हे आम्हाला मंजूर नाही. पण याच्यामध्ये कुठलंही राजकारण आहे, निखळ मैत्री किंवा तुम्हाला सांगितलं ना की देश म्हणजे सभ्यता आणि सुसंस्कृतपणा हा राजकारणात सुद्धा ठेवला पाहिजे. सर दुसरं मला सांगा की थर्ड फ्रंटबद्दल तुम्ही म्हणता की ते मेजर रोल प्ले होऊ शकतो इलेक्शनच्या नंतर. किती सीटपर्यंत हे होऊ शकतं आणि कशा प्रकारे आत्तापासून त्यांच्याशी वाटाघाटी करायची आवश्यकता आहे? मी तसं म्हणत नाही. मी असं म्हणतो की UPAचे आम्ही सगळे घटक लोक एकत्र आहोत. आम्हाला स्वच्छ आणि स्पष्ट बहुमत मिळालं तर कदाचित आम्ही पर्याय देशाला देऊ शकतो. नाही मिळालं, मागच्या वेळेला नव्हतं आणि ते नसताना आम्हाला शेवटी कम्युनिस्टांची मदत घ्यावी लागली. ज्या वेळेला कम्युनिस्टांनी मदत द्यायचं बंद केलं त्यावेळेला समाजवादीची मदत घ्यावी लागली. पण अन्य सहकाऱ्यांची मदत घेऊनच, समविचारी लोकांची मदत घेऊनच आम्ही देशाला स्थैर्य देऊ शकलो, काही करू शकलो. जर या वेळेला तो पुरेसा नंबर, मॅजिक फिगर जर आम्ही गाठू शकलो नाही तर आम्ही काही BJPची मदत घेऊ शकत नाही. आम्ही मदत घेऊ शकतो लेफ्ट फ्रंटची, जर त्यांनी दिली तर. आणि म्हणून माझा एक आग्रह याच्यात आहे की आपण लेफ्ट फ्रंटच्या संबंधी जेणेकरून उद्याच्याला कटुता निर्माण होईल असं कुठलाही अप्रोच घेऊ नये. पण तुम्ही काही लोकांशी बोलताय का थर्ड फ्रंटच्या नेत्यांशी आत्तापासूनच? आत्तापासून बोलण्याचं काही कारण नाही, योग्य वेळी बोलू. पण माझा सुसंवाद त्यांच्याशी यापूर्वी होता आणि इथून पुढे राहील. असं काही नाही, एकदा पार्टीच्या सहकार्याने ठरवलं. पण कसं आहे की ह्या मतदारसंघामध्ये 4 विधानसभेचे मतदारसंघ सोलापूरचे. एकेकाळी माझे पुणे जिल्ह्याच्या पेक्षा सोलापुरात जास्त संबंध होते. मी त्या जिल्ह्यात अनेक वर्ष पालकमंत्री होतो. तिथल्या राजकीय निर्णयांमध्ये खूप वर्ष मी सहभागी झालेलो आहे आणि मला त्या जिल्ह्याने नेहमीच प्रेम दिलेलं आहे. शेजारचा सातारा जिल्हा हा ट्रॅडिशनली आम्हाला पाठिंबा देणार आहे. ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला तेव्हा आम्ही काँग्रेस वेगळे असताना सुद्धा दोन्ही लोकसभेच्या जागा राष्ट्रवादीच्या आणि असेंब्लीच्या ज्या जागा आहेत 10 त्यातल्या 9 जागा या जिल्ह्याने आमच्या निवडून दिल्या. आणि नंतर सुद्धा आत्तासुद्धा मोठ्या प्रमाणात आमदार निवडून दिले, दोन्ही खासदार निवडून दिले. एक नातं निर्माण झालेलं आहे. आणि मुख्यतः मला आनंद एका गोष्टीचा आहे की यशवंतराव चव्हाणांचं वोट धरून मी राजकारणात आलो आणि यशवंतरावजी इथून प्रतिनिधित्व करत होते. त्यामुळे सगळा मतदारसंघ नसला तरी काही भाग त्याचा याचं प्रतिनिधित्व चव्हाण साहेबांनी केलं. तिथं उभं राहण्याच्या संबंधीची सूचना पक्षाने आणि सरकारने दिली तर ती स्वीकारण्यात मला आनंद झाला. 4 जागा अजूनही अडचणीत आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या. याशिवाय NCPच्या अलाईजना काँग्रेस काही अकोमोडेट करू इच्छित नाहीये. तुमचं मत काय? मला असं वाटतं की जर त्या 4 जागेचा प्रश्न सुटेल लवकरच. तर तरुणांना संधी देण्याबाबत आपण आग्रही असता. पण आता असं झालं की नेता येतो आणि नेत्याबरोबर त्याचा मुलगा पण येतो, असं अनेकदा दिसतंय. अशा वेळेला अपरिहार्यता झाली आहे का घराणेशाही राजकारणामध्ये? असं काही नाही, त्याचं जो काम करेल आणि ज्याला निवडून येण्याची क्षमता असेल त्याला लोक पाठिंबा देतील. आता हा प्रश्न कदाचित माझ्या मुलीवर येण्याची शक्यता आहे. माझ्या मुलीचा इंटरेस्ट सोशल सेक्टरमध्ये बरेच वर्ष होता. ती ट्रायबलसाठी आधी शाळा चालवते तलासरीला, कुणाला माहिती नव्हतं. किंवा भटक्यांच्यासाठी अनेक ठिकाणी शाळा चालवण्याच्या कामात ती सहभागी झालेली, ह्याची लोकांना फारशी माहिती नाही. गेल्या अनेक वर्ष बचत गटाची मुवमेंट ही मजबूत करायला तिचे प्रयत्न राज्यात चालू होते. किती शक्ती मोठी झाली हे आम्हाला हल्लीच कळलं. कुठल्याही जिल्ह्यात 25-30 हजार भगिनी कधीही जमतात त्यांच्या मेळाव्याला. यानंतर पक्षामध्ये तिने काम करावं असं बऱ्याच जणांनी तिला सुचवलं, त्याच्यात तिने लक्ष घातलं. आणि आज लोकांना असं वाटतं की तिचा थोडे दिवसाचा राज्यसभेचा अनुभव, कारण राज्यसभेमध्ये नव्या खासदारांना त्याच्या परफॉर्मन्सबद्दल काही वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेससारखे डेली रिपोर्ट देतात. जनरल विचारायचं होतं. तर त्या काळात तिचा उपयोग म्हणजे परफॉर्मन्स 1 नंबरचा आहे असंच त्यांनी मान्य केलं. त्यामुळे ती त्याच्यात निघाली. त्याचा अर्थ माझा बेनिफिट नक्कीच मिळाला असेल. पण त्याबरोबर तेवढं एकच कारण नाही. राजकीय पक्षाच्या नेत्यांना एक कौटुंबिक पार्श्वभूमी इतरांच्यापेक्षा जास्त असते, त्यांना अधिक माहिती असते. त्यामुळं साहजिकच आपल्या कुटुंबातल्या व्यवसायाकडे जो म्हणजे जसं डॉक्टरच्या मुलाला डॉक्टरच्या संबंधीचा खूप वेळा ओढा असतो तसं इथे ओढा असण्याची शक्यता नाकारता येते. पण तो जरी ओढा असला तरी लोक
नेहमी स्वीकारतील नाही. एखाद्या वेळेस सुरुवातीला त्याचा लाभ होईल, पण त्यानंतर त्याला आपलं मेटल प्रूव्ह करावंच लागेल. ते प्रूव्ह झालं तर तो टिकेल, नाही प्रूव्ह झालं तर तो घरी बसेल. शेवटचा प्रश्न विचारतो. लोकांची अजूनही अपेक्षा आहे की तुम्ही पंतप्रधान व्हावं. महाराष्ट्राच्या जनतेला काय सांगाल? कसं आहे, महाराष्ट्राच्या जनतेला एवढंच मी सांगेन की आम्ही जिथं काँग्रेस आणि आम्ही एकत्रपणाने जिथे लढवतोय तिकडे आमच्या विचाराला तुम्ही शक्ती द्या. यापेक्षा मी अधिक काही सांगणार नाही. आणि हे नुसतं महाराष्ट्राच्या पुरतं मी सांगू इच्छित नाही, देशातल्या जनतेला सांगू इच्छितो. त्याचं कारण आज देशाला स्थिर सरकारची गरज आहे.